नमस्कार, मी समाज माणसे लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण पंढरपूरमध्ये आहोत आणि या ठिकाणी बघायला गेलं तर रोहित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहे की बऱ्याच दिवसापासून अन्नदात्यासाठी अन्नत्याग उपोषण या पंढरपूरमध्ये करण्यात येणार होतं असं चर्चा होती। तर ते सध्या खरंच आहे, परंतु इथं पंढरपूरमध्ये बघायला गेलं तर रोहित पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि इथं या उपोषणाला परवानगी नाही आहे, तरी देखील या ठिकाणी आलेले आहेत। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर त्या ठिकाणी जागा दिलेली आहे। तुम्ही बघू शकता की इथं संत गाडगेबाबा च्या मठामध्ये या ठिकाणी रोहित पवार येऊन थांबलेले आहेत आणि प्रत्येक तालुक्यातले जिल्ह्यातले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे आणि हे उपोषण कशा पद्धतीने होणार आहे नेमकं आणि बघितलं तर पंढरपूरमध्ये धोंडा महिना असल्यामुळं भाविकांची या ठिकाणी जास्त गर्दी आहे। त्याचा आढावा घेऊन देखील पोलीस प्रशासन देखील व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त आहे। जे पंढरपूरच्या बाहेर जे मेन रस्ते आहेत त्या रस्त्यावरती देखील पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। बघितलं तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे। तुम्ही पाठीमागे बघू शकता वगैरे। तर अतिशय चोख पद्धतीने या ठिकाणी कुठलाही गालबोट न लागू नये हे पोलिसांनी दक्षता घेतलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता असंच की प्रत्येक ठिकाणचे लोक आलेले आहेत। तुम्ही बघू शकता की असे बॅनर शेतकऱ्यांनी केलेले आहेत, तुम्ही हे बघू शकताय। तर हे शेतकरी या ठिकाणी आले। दादा नमस्कार। नमस्कार। हे कशा पद्धतीने आंदोलन आहे काय? हे आपण जर बघितलं तर गेल्या वेळेची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री यांनी मोठ्या आवेशानं सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा 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 ते त्यांनाच म्हणा येतं, परंतु शेतकऱ्याचं कर्जमाफी करण्याच्या ऐवजी भीक नको पण कुत्रावर अशा प्रकारची स्थिती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। आणि मुख्यमंत्र्यांना जर जरा काय वाटत असेल तर येणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। सर्वच्या सर्व विनाअट शेतकऱ्याचं सगळं कर्ज माफ करणं गरजेचं आहे, अन्यथा शेतकऱ्याचं होणारे जे नुकसान आहे, शेतकऱ्याचे होणारे हाल आहेत, त्याला सर्वस्वी या राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असतील। आता मोदी सरकार ज्यावेळेस निवडणूक लढवत होते रिंगणामध्ये 2014 आले त्यावेळेस आजचे दिन आएंगे असं म्हणत होते, कुठं दिसले का तुम्हाला? आजचे दिन नाही काय नाही, त्याने सगळे जुमलेबाजी करून किती खोटं बोलावं। त्यांचा मोदीचा आणि भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की या देशातली जनता विसरभोळी आहे, परंतु येणाऱ्या 2029ला त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाहीत हे त्यांनी खूनगाठपणाची बाळगावी। काय वाटतं, काय म्हणणार तुम्ही सरकारबद्दल? आता आम्ही शेतकरी म्हणून कांद्याचे बाजार आता 4 रुपये ते 8 रुपये 12 रुपये सुद्धा कांदा घेत नाहीत, घेतलेला व्यापारी सुद्धा कांदा म्हणजे उचलत नाही, बाजारच वाढणार। आणखी त्या रोहिदादाने काय आंदोलन केलं त्यामुळे ते 2-4 रुपयाचा फरक पडलाय। पण तसं पाहिलं तर शेतीच्या बाजाराचा विचार केला, खताचा बाजार रेट, लेबर चार्ज आणि शेतीचे जे काही खर्च आहे उत्पन्न एवढी तफावत झाली। नोकऱ्या नाहीत आणि पोरांना शेती बी करून द्याय नाही। शेतकरी राजा राहिला नाही, शेतकरी भिकारी व्हायच्या मार्गात आहे सध्या। आज आम्ही आलोय म्हणजे यासाठीच आलोय की रोहिदादाला आम्ही पाठीमध्ये आलो, शेतकरी म्हणून पाठीमध्ये आलोय। कुठून आला तुम्ही? आम्ही कर्जत जामखेड मतदारसंघातून। आता सर्वजण आलात, परंतु या सरकार काय भूमिका वाटते तुम्हाला? सरकार ही मागणी मान्य सरकार ही शेतकऱ्याविषयी सरकार नाही। आम्ही लढणार, आमचा हक्क आहे, आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत। शेतकरी राजा हा आपण जुनी लोक म्हणायचे अन्नदाता आहे, पोशिंदा आहे। आज पोशिंदा हा प्रसंग आलेला आहे। काय वाटतं भाऊ तुम्हाला? हे सरकार लबाड आहे। यांनी ज्यावेळेस इलेक्शनला सामोरं गेली त्यावेळेस यांनी सांगितलं 7-12 कोरा 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 तर राहिलाच, परंतु कर्जमाफीच्या ऐवजी अटी शर्ती घालून यांनी 30% सुद्धा शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही, त्यांनी दिशाभूल केलेली आहे। हे लबाड बोलत आहेत। म्हणून आज आमच्या मतदारसंघाचं नेतृत्व रोहितदादा पवार करतात। ते कर्जत जामखेड मधून आम्ही आलो त्यांना पाठिंबा देण्याकरता। आज जर विचार केला 2010 साली कांदे 1000 रुपये विकले आणि त्यावेळेस सम्राटची गुणी 500 रुपये होती, आज तेच कांदे 1000 रुपये विकत आहे आणि सम्राटची गुणी 2500 रुपयाला झाली। शेतकऱ्यांनी जगावं का मारावं, कसं त्याच्या पोराचं शिक्षण करावं, कशी मुलाबाळाचं भवितव्य, त्याची लग्न विवाह कसा करावा, हे सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत। आणि म्हणून आज रोहितदादांनी त्या कर्जमाफी विरोधात जे आंदोलन आज उभा केलेलं आहे त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा द्यायला आलेलो आहोत। फक्त आम्ही एक पांडुरंगाला साकडे घालतो की पांडुरंगाने त्या सरकारला चांगली सद्बुद्धी देव आणि शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ करो हीच आमची एक विनंती आहे सरकारला।
अशा पद्धतीनं बघितलं तर सरकारला एक विनंती आहे की सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे असं म्हणणं आहे, परंतु सरकार याकडे लक्ष देतंय का? मोदी सरकारनं 2014 देखील म्हटलं होतं की अच्छे दिन आएंगे. हे सरकार बहुजनांचं आहे, हे सरकार ओबीसीचं आहे, हे सरकार गोरगरिबांचं आहे, हे सरकार युवकांचं आहे आणि हे सरकार या देशातील शेतकऱ्यांचं आहे. हा देश शेतकऱ्यावर चालतो, म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांसाठी जे जे मुबलक असल्या काय गोष्टी असतील ते सरकार योजनामार्फत सरकार शेतकऱ्यांना व्यवस्थित पद्धतीरित्या व्यवस्थित स्टँड करण्याचा प्रयत्न करेल असं म्हटलं होतं, परंतु सरकार कुठेही हातबल झाल्यासारखं वाटतंय असं या ठिकाणी बघायला भेटतंय. तर प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यातील या ठिकाणी शेतकरी पोहोचलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. अशाच पद्धतीनं या ठिकाणी रोहित पवार आलेले आहेत आणि जे या ठिकाणी जे आंदोलन आहे छत्रपती चौकात मध्ये या ठिकाणी आता सध्याला या ठिकाणी रवाना होणार आहेत. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.